असलेल्या निदा खानला आश्रय देणारा नगरसेवक मतीन पटेलला न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाहीये। संभाजीनगर महापालिकेने त्याच्या काही मालमत्ता अनधिकृत ठरवून ते पाडण्यासाठी नोटीस पाठवली आहे। या नोटीसच्या विरोधात मतीन पटेलने न्यायालयात धाव घेतली, मात्र कारवाई थांबवण्याबाबत औरंगाबाद खंडपीठाने कोणताही आदेश दिला नाहीये। त्यामुळे मतीन पटेलच्या अनधिकृत बांधकामांवर उद्या बुलडोझर चालू शकतो। एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी निदा खानला आपल्या घरात आश्रय दिल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय। तर महापालिकेने पटेल यांच्या मालमत्तांची चौकशी सुरू केली आहे। आतापर्यंत 3 मालमत्तांना अनधिकृत बांधकाम केल्यासंदर्भात नोटीस चिकटवण्यात आली। दरम्यान कोर्टाने जे तर महापालिका आणि सरकार या दोनही पक्षांना नोटीस इश्यू करून ते प्रकरण आता 18 तारखेला पुढील सुनावणीसाठी ठेवलंय। कोर्टामध्ये सुनावणी दरम्यान स्वतः अतिक्रमणाचे पदनिश्चित अधिकारी जे आहेत महापालिकेचे ते हजर होते। त्यांना कोर्टाने तोंडी सांगण्यात आलं की आम्ही या प्रकरणामध्ये आपल्या विरुद्ध कोणती ऑर्डर पास करत नाही आहोत, परंतु 18 तारखेपर्यंत आपण थांबावं। त्या संदर्भामध्ये महापालिकेचे वकील जे आहेत तर त्यांनी सांगितलं की आम्ही अशा पद्धतीची आपली सूचना माझ्या अधिकाऱ्यांना निर्देशित करतो आणि त्यानंतर जे तर मॅटरची पुढील सुनावणी 18 तारखेला आता होईल। भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत। रविवारी एसआयटीने चौकशी केल्यावर आता ईडीने चाकणकर